माणसाच्या कृतीमध्ये अनिश्चिततेचा एक एलिमेंट कायम असं चाललं आहे, ज्याला भगवद्गीतेमध्ये किंवा भारतीय विचारांमध्ये दैव असं म्हटलेलं आहे. दैव म्हणजे काही कुठली मिस्टिफाईड कल्पना नाहीये. एआय हा एक प्रकारे अल्लाउद्दीनचा दिवा आहे. जे काही घडतंय एआय मुळे, विशेषतः या ज्ञानाच्या क्षेत्रात आपण ज्ञानाचाच गोष्ट म्हणू ना, की जी गोष्ट माणसं वाचून ठरवायची, विचार विनिमय करून ठरवायची, ती जर अशी क्षणभरात तुमच्या पुढे येतं, मग ते तयार करायला त्याला वेळ लागत नाही. तुम्ही एक कल्पना करा, ती गोष्ट तयार करायला जी माणसाला हवी आहे, त्या दिव्याकडनं मिळवायची आहे, त्याला स्वतःला किती वेळ लागला असता. हे काहीच होत नाही, तो प्रगट होतो, त्याला तुम्ही मागता आणि तो देतो. आता मागायचं काय हे सुद्धा कळलं पाहिजे. जे उपलब्ध आहे जास्त वेळ वाचवणारं, श्रम वाचवणारं, ते घेण्याची माणसाची एक प्रवृत्ती असते आणि ती प्रवृत्ती अल्टिमेटली त्याला कुठेतरी त्रासदायक ठरणारे हे त्याला कळत नाही. किसिंजरनी सांगायच्या आधीच सांगतात की तशाच प्रकारची प्रक्रिया आता घडली पाहिजे, जी प्रक्रिया अण्वस्त्रांच्या सुरुवातीच्या काळात, निर्मितीच्या काळात झाली, विचाराची प्रक्रिया, आणि ज्याच्यातनं आर्म्स कंट्रोल कसं व्हायचं ते झालं अण्वस्त्रांच्या संदर्भात. तशी चर्चा, तशी प्रक्रिया आता झाली पाहिजे, हे स्मिथ यांचं म्हणणं आहे. नमस्कार, मी सदानंद मोरे. आळंदी ते सिलिकॉन व्हॅली व्हाया नेवासा या दिंडीमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि जो प्रश्न विचारला गेला किसिंजरला आणि त्याच्यातनं ती जी उत्तरं येत आहेत, त्याच्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या नव्या बदलाला समजून घेऊ शकेल, सामावून घेऊ शकेल, त्याचं समर्थन करू शकेल, दिशा देऊ शकेल असं तत्त्वज्ञान उपलब्ध नाही, की जे पूर्वीच्या बदलांच्या काळामध्ये उपलब्ध झालेलं होतं. ते निर्माण करण्याची, रचनाची फार मोठी गरज आहे आणि ती जबाबदारी अनेकांच्या संबंधित लोकांच्यावरती, असं त्यांनी सांगितलं. आता एक लक्षात घ्या की हा जो सगळा पुस्तकाचा बाज आपल्या पुढे आला, एज ऑफ एआयचा, आणि त्याला अनुलक्षून साधारणपणे ही मुलाखत चाललेली आहे, तर त्याच्यामध्ये असलेला दुसरा भिडू म्हणजे एरिक स्मिथ. तर हे प्रश्न त्यालाही लागू आहेत, लक्षात घ्या. तो त्या टेक क्षेत्रामधला फार मोठा म्हणजे जायंट म्हणतो आपण तसा आहे. त्यानं गुगलमध्ये खूप महत्वाची पदं भूषवलेली आहेत, तिथं त्याचं फार मोठं योगदान आहे. ते आता हळूहळू आपल्याला तिकडे आपण वळणार आहोत. पण मग आता ही जी मुलाखत आहे ती फक्त किसिंजरची नाही, ती स्मिथची पण आहे. आणि प्रसंगी किसिंजर सुद्धा स्मिथला प्रश्न विचारतो, तर या प्रश्नाला सुद्धा उत्तर देणार आहे स्मिथ, की काय तत्वज्ञान कसं उभारलं जाईल वगैरे वगैरे. पण तत्पूर्वी प्रश्न किसिंजरला विचारला गेला की तुमची आणि भेट झाली स्मिथची पहिल्यांदा म्हणजे ह्या प्रक्रियेमध्ये पहिल्यांदा, तेव्हा मग काय घडलं, पुढचा प्रवास वगैरे वगैरे कसा झाला. तर त्या प्रक्रियेत जेव्हा ते दोघं जण एकत्र, रादर नंतर तिघं जण, तर ते जेव्हा एकत्र वगैरे आले, त्यांची चर्चा सुरू झाली, विचारविनिमय सुरू झाला, तेव्हा स्मिथनं किसिंजरला गुगलमध्ये किंवा गुगलसाठी व्याख्यान देण्याचं एक निमंत्रण दिलं. तर सुरुवातीला किसिंजर तयार नव्हता, कारण कुठल्या तरी एका एआय कंपनीसाठी उत्तर देणं हे एक प्रकारे मोनोपॉलीवरती शिक्कामोर्तब करण्यासारखं होईल वगैरे वगैरे. पण समोर मला वाटतं किसिंजर तिथे गेले आणि तिथे त्यांना ते सगळं पाहायला मिळालं, नेमकं काय चालतंय, कसं चालतंय वगैरे वगैरे. म्हणून तिथे त्या संदर्भात आपल्याला असं दिसतं की त्याचं उत्तर स्मिथनेच दिलं की द व्हिजिट टू गुगल गॉट हिम थिंकिंग. And when we started talking about this, Dr. Kissinger said that he is very worried that the impact that this collection of technologies will have on humans and their existence, and that the technologies are opening without the benefit of understanding their impact or history. And that I think is obviously correct. म्हणजे जी शंका, जी भीती व्यक्त केली किसिंजरनी, ती स्मिथला बरोबर वाटली. आणि मग पुढे हे सगळं त्याचा विकास होत गेला. आणि त्या विकासामधला हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघतो आपण, की रिझन आणि इंटेलिजन्स रादर यांची सांगड कशी घालायची. म्हणजे हा एक मोठा पॅराडाईम शिफ्ट आहे. आणि असं तर काय म्हणता येत नाही आपल्याला की इंटेलिजन्सनी किंवा इंटेलेक्टनी रिझनला बाजूला करावं आणि त्याची जागा आपण घ्यावी, म्हणजे
सबस्टिट्यूट असं तर काय होऊ शकत नाही, पर्याय होऊ शकत नाही. मग ते जोडलं तरी गेलं पाहिजे ना. तरीही वेगळा पॅराडाईम तुम्हाला लागणारच आहे, हा त्याच्यातला मुद्दा आला. आणि तिथून मग प्रवास त्यांचा पुढचा वगैरे वगैरे सुरू आहे. आणि त्याचा परिणाम अर्थात किसिंजर एकूण मानवजातीवरचा परिणाम काय होईल ते बघतो, माणसाच्या अस्तित्वावरचा, माणसाच्या भवितव्याच्या संदर्भातला वगैरे वगैरे. पण त्याचबरोबर त्याचा मुख्य जो प्रांत आहे विचाराचा आणि कृतीचा, तो म्हणजे ज्याला आपण जिओ पॉलिटिक्स म्हणतो, त्याला आपण आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणतो, त्याच्यावरती त्याचा कसा परिणाम होईल हे सुद्धा तो त्याचा विचार करतो. आणि मग त्याला हे जाणवतं की हे जर वेगवेगळ्या शासनांच्या हाती पडलं, राष्ट्रांच्या हाती पडलं तंत्र, आणि त्या तंत्राचा उपयोग त्यांनी युद्धासाठी करायला सुरुवात केली. आणि जेव्हा किसिंजर हे सगळं विचार करत होता वगैरे, ती सुरुवात झालेलीच होती म्हणजे युद्धाच्या तयारीसाठी. त्याच्या संबंधी आपण अगोदर बऱ्यापैकी चर्चा वगैरे केलेली आहे, त्याची आपल्याला आता पुनरावृत्ती करण्याची गरज नाही. तर मग तिथे काय होतंय की तुम्ही कुठल्या तरी एका शस्त्राला याची जोड दिली आर्टिफिशियल इंटेलिजन्सची, आणि टार्गेट ए इज व्हॉट आय वॉन्ट असं जर सांगितलं त्याला, म्हणजे तो एक हायपोथेटिकल सिच्युएशन सांगतोय, दे माइट डिसाइड दॅट समथिंग एल्स मीट्स दिस क्रायटेरिया इव्हन बेटर. माणसाला ज्या पद्धतीने व्हावं असं वाटतं त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने हे होणं योग्य आहे असं त्यांना म्हणजे इंटेलिजन्सला वाटू शकेल. आणि काय वाटू शकेल हे माणसाला माहित नाही अगोदर. ही एक अनिश्चितता आहे. म्हणजे जेव्हा खरोखरच युद्ध होईल, आणि हे अगदी प्लेनली सांगताय तिथे, किसिंजर हातचं राखून ठेवत नाही की कदाचित हा संभाव्य युद्धाचा धोका हा कोणाच्या युद्धामध्ये आहे, तर तो कदाचित चीन आणि अमेरिका हे सुद्धा त्यातले दोघं असू शकतात. म्हणून ते पुढे म्हणतायत की यू कॅन टेल एक्झॅक्टली व्हॉट विल हॅपन वेन AI फायटर प्लेन्स ऑन बोथ साइड्स इंटरॅक्ट. बोथ साइड्स म्हणजे कोणता, एक साइड त्याची चीन आहे उदाहरणार्थ, आणि दुसरी साइड त्याची अमेरिका आहे. मग काय होऊ शकेल तुम्हाला सांगता येत नाही. सो यू आर देन इन ए वर्ल्ड ऑफ पोटेन्शियली टोटल डिस्ट्रक्टिव्हनेस अँड सबस्टॅन्शियल अनसर्टनिटी ॲज टू व्हॉट यू आर डुईंग. म्हणजे आत्ता हे पहिल्यांदाच घडतंय पहा, माणसाच्या कृतीमध्ये अनिश्चिततेचा एक एलिमेंट कायम असं चाललं आहे, ज्याला भगवद्गीतेमध्ये किंवा भारतीय विचारांमध्ये दैव असं म्हटलेलं आहे. दैव म्हणजे काय कुठली मिस्टिफाईड कल्पना नाहीये. दैव याचा अर्थ असा, आपण त्याच्याबद्दल विस्ताराने बोलणार आहोत पुढे मागे, की परिस्थितीमधला आपल्याला माहीत नसणारा घटक, की जो घटक आपल्या नकळत केव्हाही उपटू शकतो असा, लक्षात घ्या. आणि मग तो जर आला तर आपले सगळे आडाखे अंदाज, हिशेब कृतीचे आणि कृतीच्या परिणामांचे ते विस्कळीत होतात, ते चुकतात. आणि मग त्याच्यातनं पुष्कळ वेळेला अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस ज्याला म्हणतो आपण ते उद्भवू शकतात, हे माहिती आहे. आता आपल्या नेहमीच्या सर्वसामान्य कृतीमध्ये असं घडलं तर काही फार आभाळ कोसळत नाही, निदान संबंधित जर करता सोडला तर बाकीच्या फार लोकांच्यावर त्याचा परिणाम होतो असं नाही. पण इथे युद्धाच्या काळात संपूर्ण दोन राष्ट्र किंवा राष्ट्रसमूह सुद्धा असू शकतात, आणि जे तटस्थ आहेत, जे युद्धात नाहीत, त्यांच्यावर सुद्धा परिणाम त्याचा होणार आहे नंतरच्या काळात. कारण तुम्हाला कल्पना आहे की त्या अण्वस्त्रांच्या उपयोगामुळं जे काही प्रदूषण वगैरे जे काही होणार आहे सगळं, किरणोत्सर्ग वगैरे, तर ते आपल्या हातात राहणार नाही. ह्याचा धोका या ठिकाणी किसिंजर नक्कीच बोलून दाखवतात. ते त्यांना प्रत्यक्ष गुगलमध्ये जाऊन पाहिल्यानंतर वगैरे ते अधिक लक्षात आलं. मग तो प्रश्न पुढचा त्याच्यामध्ये आला की जर त्याच्यावर सगळं सोपवलं, हे गंभीर उदाहरण झालं युद्धाचं प्रत्यक्षात, पण एरवी सुद्धा त्याच्यावर जर आपण सगळं सोपवलं, म्हणजे विचार करणं त्याच्यावर सोपवलं, निर्णय घेणं त्याच्यावर सोपवलं, मग प्रश्न आला की मग आपण करायचं काय. हा काही केवळ फक्त बेकारीचा वगैरे मुद्दा नाही, लक्षात घ्या. प्रश्न असा आहे की वेदर ह्युमन्स विल लूज द कॅपॅसिटी फॉर थॉट, कन्सेप्च्युअलायझिंग आणि रिफ्लेक्शन, असं त्या पुस्तकात म्हटलेलं आहे, सूचित केलेलं आहे. ते कसं, तर त्याचं उत्तर इथे श्मिट देतात. सो अगेन युजिंग डॉक्टर किसिंजर ॲज आवर एक्झाम्पल, लेट अस थिंक अबाउट हाऊ मच टाइम ही हॅड टू डू दिस वर्क 50 years ago. त्यानं जे काम केलं मधल्या काळामध्ये, म्हणजे शांतता प्रस्थापित करण्याचं, अण्वस्त्र सज्ज राष्ट्रांमधलं युद्ध, संभाव्य युद्ध रोखण्याचं, काही त्यांच्यासाठी एक डिटरंट तयार करण्याचं, हे ह्याच्यात तो मग्न होतो ना पूर्णपणे. तर त्याचं उदाहरण दिलं की हे एक इथं उदाहरण आहे, इन 50 years व्हॉट इज बिग नॅरेटिव्ह.
the compression of time. We have gone from ability to read books to being described books, to neither having the time to read them nor conceive of them nor to discuss them, because there is another thing coming. So this acceleration of time and information, I think, really exceeds human capacities. जे काही घडतंय AI मुळे, विशेषतः या ज्ञानाच्या क्षेत्रात, आपण ज्ञानाच्याच गोष्ट म्हणू ना, की जी गोष्ट माणसं वाचून ठरवायची, विचार विनिमय करून ठरवायची, ती जर अशी हा जणू काही समजा अलिबाबाचा तो अल्लाउद्दीनचा दिवा आहे. समजा AI हा एक प्रकारे अल्लाउद्दीनचा दिवा आहे. म्हणजे त्याला तुम्ही तो दिवा घासून तो राक्षस प्रगट होतो उदाहरणार्थ, आणि त्याला तुम्ही मागता ते क्षणभरात तुमच्या पुढे येतं. मग ते तयार करायला त्याला वेळ लागत नाही. तुम्ही एक कल्पना करा, ती गोष्ट तयार करायला जी माणसाला हवी आहे, त्या दिव्याकडनं मिळवायची आहे, त्याला स्वतःला किती वेळ लागला असता. हे काहीच होत नाही. तो प्रगट होतो, त्याला तुम्ही मागता आणि तो देतो. आता मागायचं काय हे सुद्धा कळलं पाहिजे. लक्षात घ्या, एक 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 गोष्ट मला आठवती आणि फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे, आणि ती इथे लागू पडते बा चपखल. ती गोष्ट अशी आहे की एक माणूस असाच अरण्यात फिरत फिरत कदाचित रस्ता चुकला असेल, भरकटला असेल, आणि खूप दुपारची वेळ होती, ऊन पडलेलं आहे, पोटात भूक आहे आणि दमलेला आहे. तर त्याला असं वाटलं की अरे, एखादं झाड मिळालं आपल्याला आपल्या रस्त्यामध्ये, तर निदान बाकीचं काही जरी नाही मिळलं, म्हणजे पाणी नाही मिळणार, खाण्यापिण्याचा काही सुविधा नसेल, पण त्या झाडाखाली आपण काही काळ विश्रांती तरी घेऊ शकू. मग पुढे आपण जाऊ आणि बघू पुढे काय मिळणार आहे, ते शोध करूयात पाण्याचा, अन्नाचा. म्हणून तो त्या झाडाखाली जरा विसावला, झाडाच्या बुंद्याखाली असा तो रिलॅक्स झाला, आणि त्याच्या मनात विचार आला की अरे, किती छान झाड आहे, किती छान सावली आहे, किती थंड वाटलं आपल्याला. आणि अगदी अशाच वेळेला आता आपल्याला खरं तर तहान लागलेली आहे, आणि इतकंच थंड पाणी जर मिळालं त्या झाडाच्या सावलीशी अनुरूप, तर किती छान होईल. असा तो विचार करतोय तोच त्याच्यासमोर एक पाण्याचा घट आला, सुरई आली काही म्हणा. त्याला मजा वाटली, अरे किती छान, आपण म्हणतो तो आपल्या समोर आला पाणी. त्याने तो उचलला, तोंडाला लावला, आणि तो घटा पाणी पिला त्या घटातलं. शांत झाला, तृप्त झाला. म्हटलं अरे वा, ही महत्वाची गरज असते माणसाची, पाणी पिणे. ती आपली भागली. आता आपण शांत झालो, पण आपल्या भुकेचं काय? आपल्याला भूक पण लागली आहे, पण भूक आणि तहान यांच्यात जेव्हा संघर्ष होतो, तेव्हा आपण तहानेला प्रायोरिटी देतो आणि पाणी पितो. आता पाणी पिऊन झालं, तहान भागली. आता आपल्याला जर असंच काहीतरी पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट कोण आणून देणार इथे, असं तो म्हणतो, तेवढ्यात ते पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट त्याच्या पुढे आलं ना. त्याने विचार नाही केला हे कुठून आलं, कसं आलं, ते आलं. त्यानं काही पुढचा मागचा विचार न करता ते असं, तो बका म्हणजे बकासूर नावाचा माहिती आपल्याला माणूस, महाभारतातला राक्षस, ते खाऊन घेतलं, तृप्त झाला, असा ढेकर दिला. किती आनंदाची गोष्ट आहे म्हटलं. आणि जरा वेळ जातो त्याला असं वाटलं की अरे, पाणी मिळालं, नंतर हे काय त्याला म्हणतो आपण, जेवण चांगलं मिळालं, पंचपक्वान्नाचं ताट पुढे आलं. आता दुसरं काय पाहिजे आपल्याला? छान वामकुक्षी करता येईल, पण त्यासाठी एखादा चांगला असा छपरी पलंग पाहिजे, उबदार अशा प्रकारचा गाडी वगैरे त्याच्यावरती पाहिजे, उशी पाहिजे. असं तो म्हणतो तोच त्याच्या मनात कल्पना आली ना आली, तोच त्याच्या समोर तो आला ना, पलंग आला, छपरी पलंग आला, त्याच्यावरती उबदार अशा प्रकारची मऊ शार गादी आली, उशी आली, आणि तो त्याच्यावरती असा त्याने मान उशीवरती टेकवली, वामकुक्षी करायला लागला, आणि छान चालले. तर हे सगळं झालं, त्याच्या सगळ्या गरजा भागल्या, आणि त्याला संशय आला. आपण विचार केला नाही, आपण नुसतीच कल्पना करीत गेलो, आणि आपल्या पुढे हे सगळं आलं. हे कोणाचं काम आहे? त्याला भीती वाटत लागली, एखादा राक्षस जर नसेल ना, आणि तो प्रगट होऊन आपल्याला खाऊन तर टाकणार नाही ना, असं म्हटलं तो एक आलेला डर करत पूर्वीच्या नाटकाप्रमाणे खरोखर राक्षस तिथे प्रगट झाला, आणि त्या राक्षसाने त्याचा करायचा कार्यक्रम केला. तो म्हणाले कसं झालं? हे असं झालं की ज्या झाडाखाली तो योगाने विसावला होता, ते झाड कल्पतरू होतं. कल्पतरूचा अर्थच मुळात की त्याच्या खाली बसून तुम्ही जी कल्पना करता, जे मागता, ते तुमच्या पुढे येतं. असा खरोखर कल्पतरू जर माणसाला मिळाला, तुम्ही कल्पना करा,
तर त्याचा एक तोटा काय होईल, सगळ्यात महत्वाचं, की त्याला काहीच करावं लागणार नाही. पण मग करायचं काय, म्हणजे काहीच करावं लागणार नाही याचा अर्थ तो काय करणार, खाणार पिणार, विचार सुद्धा करायचा नाही, त्याला गरजच नाही, फक्त तेवढी काय हवी याची कल्पना सांगायची. तर अशा प्रकारचं जगणं, आणि न जाणो तो याच्यातून असं एखादा राक्षस प्रकट झाला तर काय होऊ शकेल. ते सायन्स फिक्शन जे असतात आणि त्याच्या आधारे जे सिनेमा वगैरे येतात की नाही, ते असंच असतं ना काहीतरी, भलत्यातून भलतंच निर्माण होतं. हे हे महत्वाचं आहे. आणि म्हणून तिथे या ठिकाणी ते प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं गेलं की बाबा हे युद्ध होऊ शकेल, आणि पुढे काय काय होणार आहे ते सांगतायत की वेळ नावाची जी गोष्ट आहे ती अशी संकुचित झाली. ते आईन्स्टाईनच्या थिअरीमध्ये वेळेचं जे गणित ते वेगळं आहे, त्याचा याशी काही संबंध नाही. माणसाला जे करावं लागतंय ते फार कमी वेळात होणार आहे. मग त्यासाठी माणसाला विचार करायची गरज नाही, माणसाला कन्सेप्ट रचण्याची म्हणजे संकल्पना करण्याची गरज उरणार नाही. मग हे कितपत परवडण्यासारखं आहे. रिफ्लेक्टिव्ह नेचर जास्त माणसाचं, तर ते काही जमणार नाही. आणि म्हणून तिथे श्मिट स्वतः म्हणतोय की माणसाच्या कॅपॅसिटीपेक्षा, क्षमतेपेक्षा अधिक क्षमता असणारं हे सगळं आहे, आणि त्याचा परिणाम काय होईल मग, इट्स ओव्हरवेल्मिंग अँड पीपल कंप्लेन अबाउट दिस, दे आर ॲडिक्टेड. आत्ताची परिस्थिती आहे बघा तुम्ही, म्हणजे अगदी मोबाईलची गोष्ट आहे ना, मोबाईल ही एक छोटी चुनूक आहे यायची. काय तिथे होतंय, दे कांट थिंक, दे कांट हॅव डिनर बाय देमसेल्स. ते सुद्धा ते चौकशी करतायत की कुठे काय मिळेल, ऑर्डर कशी द्यायची. आय डोंट थिंक ह्युमन्स वेअर बिल्ड फॉर दिस. हे कोण सांगतोय, हे एआय क्षेत्रातला एक दादा माणूस सांगतोय. माणसाची उत्पत्ती निर्मिती भले देवाने केली असेल, भले तो उत्क्रांतीतून निर्माण झाला असेल, ती यासाठी का होती की त्याने आपलं सगळं दुसऱ्याकडे सोपवायचं इथपर्यंत. जसं आपल्याला कल्पना आहे की इंग्रज लोक आले आणि त्यांनी भारतातल्या राजांना काय सांगितलं, तुम्ही काय युद्ध करायचं नाही, त्याला तैनाती फौज म्हणतात. तुमच्या संरक्षणाचा पत्कर आम्ही घेतला, त्यासाठी तुम्ही मला ठराविक पैसे द्यायचे, मग जी फौज असेल ती आमची असेल, तिला तैनाती फौज म्हणतात. तर ही एक इंटेलेक्च्युअल तैनाती फौज होती की काय माणसासाठी, असा तो मुद्दा तो श्मिट सांगतोय तुम्हाला. त्याच्यासाठी माणूस निर्माण झालेला नाही. इट सेट्स ऑफ काय काय होतं ते बघा, कॉर्टिझन लेवल्स अँड थिंग्स लाईक दॅट. सो इन द एक्स्ट्रीम the overload of information is likely to exceed our ability to process everything going on. मग ते उपलब्ध असताना कोण भानगडीत पडेल स्वतः प्रोसेस करण्याच्या, ते होत नाही ना, असं होत नाही. हा माणसाचा एक नेचरच आहे ना, जे जास्त सोपं सुलभ वाटतं ते तो करतो. अगोदर लोक चुलीवर स्वयंपाक करायचे, मग तो स्टोव्ह आला रॉकेलचा, त्याच्यानंतर कुकर आला, म्हणजे गॅसची शेगडी वगैरे ज्याला म्हणतो आपण. मग त्याचा अर्थ काय झाला, त्याचा अर्थ झाला की जे उपलब्ध आहे जास्त वेळ वाचवणारं, श्रम वाचवणारं, ते घेण्याची माणसाची एक प्रवृत्ती असते, आणि ती प्रवृत्ती अल्टिमेटली त्याला कुठेतरी त्रासदायक ठरणार आहे हे त्याला कळत नाही. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा एरिक श्मिटनी मांडलेला आहे, हे आपण बघू शकतो. म्हणजे हे श्मिट सांगतायत की सो द प्रॉब्लेम इज नाऊ यू हॅव बिकम व्हेरी डिपेंडंट अपॉन दिस एआय सिस्टीम. अँड इन द बुक वी से, दॅट इज एज ऑफ एआय मध्ये, वी म्हणजे ते तिघ जण किसिंजरसह, वेल हू कंट्रोल्स व्हॉट द एआय सिस्टीम डज, व्हॉट अबाउट इट्स प्रिज्युडिसेस, व्हॉट रेग्युलेट्स व्हॉट हॅपन्स, अँड एस्पेशली विथ यंग पीपल, दिस इज अ ग्रेट कन्सर्न. हा स्वतः या गोष्टींचा विचार करतोय, आणि तो विचार अर्थात हा या तिघांचा सामुदायिक विचार आहे. लक्षात घ्या, एक कलेक्टिव्ह थिंकिंग आहे की ज्याच्यामध्ये सगळे अस्पेक्ट्स विचारात घेतलेले आहेत. हा त्याचा मुद्दा आहे. पण असं म्हणताना कोणाला असं वाटू नये की हे त्याच्या विरोधामध्ये आहेत त्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीच्या, म्हणून ताबडतोब किसिंजर इथे इंटरव्हेन्शन करतात आणि काय सांगतायत की अप टू नाऊ ह्युमॅनिटी अज्युम दॅट इट्स टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस वॉज बेनिफिशियल ऑर मॅनेजेबल. नीट म्हणतात ते बरोबरच आहे की आतापर्यंतची टेक्नॉलॉजी बऱ्यापैकी फायदेशीर होती आणि आपल्या आवाक्यामधली होती, आपण तिचं नियंत्रण करू शकत होतो. वी आर सीइंग दॅट इट कॅन बी ह्युजली बेनिफिशियल. ही सुद्धा इट मे बी मॅनेजेबल. बेनिफिशियल आहे हे दिसतंच आहे आपल्याला. आपण ट्रायल अँड एररने म्हणा किंवा आणखीन कशाने म्हणा, कधी ना कधी
तिचं नियंत्रण करू शकू. बट देअर आर ॲस्पेक्ट्स टू द मॅनेजिंग पार्ट ऑफ इट दॅट वी हॅवन स्टडीड ॲट ऑल ऑर सफिशियंटली. पण जे काही त्यातलं नियंत्रण होणार नाही त्याचा आपण अजून अभ्यास केलेला नाही. हे कसं होतंय बघा, आपल्या मानवी व्यवहारामध्ये आपण जमिनीची खरेदी करतो, आणखीन आपण विकत घेतो, विकतो, अनेक गोष्टी आपण करत असतो. आणि ते करताना आपल्याला समजा तितका वेळ नसेल, एंगेजमेंट असतील इतर, तर आपण काय करतो, ते अधिकार कोणाला तरी देतो. त्याला पॉवर ऑफ अटर्नी म्हणतात किंवा मुखत्यार म्हणतात. हे मुखत्यारपत्र आपण देतो आणि आपल्या वतीनं तो माणूस तो सगळे व्यवहार करतो. आता आपण ज्याला हे पत्र देतो, मुखत्यारी देतो, त्याचा इतिहास, त्याचा स्वभाव, तो काय करू शकतो, त्याची कॅपॅसिटी, याचा आपल्याला अंदाज असतो, किंबहुना तो असल्यामुळेच आपण त्याला ते सोपूर्द करतो. इथे काय होतं माहितीये का, की जर मानवतेने, अख्ख्या मानवजातीने आपली मुखत्यारी, आपली पॉवर ऑफ अटर्नी एआयला दिली, की ज्या एआयचं आपल्याला कार्यपद्धती माहीत नाही, आपण ते प्रेडिक्ट करू शकत नाही कुठे जाणार आहे, काय करणार आहे, विश्वासार्हता तपासून पाहण्यात इतका अजून वेळ गेलेला नाही, आपल्याला तेवढी संधी मिळालेली नाही, इतकं ते फास्ट चाललेलं आहे. हे करणं कितपत योग्य आहे, असंच जणू काही या लोकांना, किसिंजर, स्मिथ वगैरे लोकांना म्हणायचं आहे. हे मी माझ्या पद्धतीने सांगितलं. आय रिमेन वरीड. आय एम अपोज टू सीइंग वी देअरफॉर हॅव टू इलिमिनेट इट. मला काळजी वाटते, पण असं म्हणण्याचे मी विरुद्ध आहे की ते वापरायचं नाही. हे लक्षात घ्या. इट इज देअर नाऊ. ते आहे तुमच्या दारात, तुमच्या घरात. नॉट दॅट इट इज नॉकिंग. नाही, तुमच्या ते आलेलं आहे घरामध्ये. वन ऑफ द मेजर पॉइंट इज दॅट वी थिंक देअर शुड बी क्रिएटेड सम फिलॉसॉफी टू गाईड टू रिसर्च. परत तुम्हाला याचा मुद्दा आला, आपण जो घेतला होता अगोदरच्या चर्चेमध्ये, की त्याला मार्गदर्शक अशा प्रकारचं तत्वज्ञान निर्माण झालं पाहिजे. तर मग ताबडतोब प्रश्न आला ना. काय प्रश्न आला, की कसं तत्वज्ञान निर्माण होणार, कोण करणार, पुढचा टप्पा काय. म्हणजे असं ॲबस्ट्रॅक्ट बोलू नका, हवेत सांगू नका, काहीतरी नेमकं प्रमाणे सांगा. मग तिथे किसिंजर म्हणतात, आणि मला वाटतं हे फार महत्वाचं आहे, किसिंजरचं आणि श्मिटचं हे अरण्य रुदन ठरू नये म्हणून मी मुद्दाम हे समोर घेऊन तुमच्या पुढे वाचून दाखवतोय. किसिंजर म्हणतायत आणि त्याला पुष्टी जोडतात मग स्मिट. वी नीड अ नंबर ऑफ लिटल ग्रुप्स दॅट आस्क क्वेश्चन्स. आपल्याला असे छोटे छोटे गट निर्माण केले पाहिजेत की जे प्रश्न विचार करतील स्वतः आधी. व्हेन आय वॉज ग्रॅज्युएट स्टुडंट, आता पाहताना त्याच्या अगोदरच्या याची आठवण झाली. ते जेव्हा ग्रॅज्युएट स्टुडंट होते, लक्षात आलं का, मी सांगितलेलं मग 300 पानाची प्रबंधिका लिहिली होती, प्रबंध दिला होता खरं तर, आणि वैतागले सगळे ते लोक हार्वर्डचे. न्यूक्लिअर वेपन्स वेअर न्यू. अमेरिका आणि रशिया यांनी अण्वस्त्र निर्माण करण्याची सुरुवात केली होती. नवीन होतं ते अस्त्र. And at that time, a number of concerned professors at Harvard, MIT, and Caltech met most Saturday afternoon to ask. त्यावेळेला ही सगळे प्राध्यापक, या 3 संस्थांची नाव दिली, एकत्र यायचे आणि काय करायचे विचारायचे, टू आस्क व्हॉट इज द आन्सर, हाऊ डू यू डील विथ इट, अँड दे केम अप विथ आर्म्स कंट्रोल आयडिया. आणि मग त्याच्यातनं आपण त्यांच्यावर त्या आर्म कंट्रोल केलं पाहिजे, ती कल्पना पुढे आली, की जी कल्पना अर्थात स्वतः किसिंजरनी पुढे नेली, खूप पुढे नेली, आंतरराष्ट्रीय राजकारणात ती रुजवली. हे त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे. हे म्हणतायत किसिंजर, तोच श्मिटने त्याला पुष्टी जोडली. वी नीड सिमिलर प्रोसेस. किसिंजरनी सांगायच्या आधीच सांगतात की तशाच प्रकारची प्रक्रिया आता घडली पाहिजे, जी प्रक्रिया अण्वस्त्रांच्या सुरुवातीच्या काळात, निर्मितीच्या काळात झाली, विचाराची प्रक्रिया, आणि ज्याच्यातनं आर्म्स कंट्रोल कसं व्हायचं ते झालं अण्वस्त्रांच्या संदर्भात. वेगवेगळ्या लोकांनी चर्चा केली, तशी प्रक्रिया आता झाली पाहिजे, हे स्मिथ यांचं म्हणणं आहे. इट विल बी अ सेट ऑफ सच इनिशिएटिव्स. वन ऑफ माय होप्स इज टू हेल्प ऑर्गनाइज दोज पोस्ट बुक इफ वी गेट अ गुड रिसेप्शन टू द बुक. ते असं म्हणतायत की एक पुस्तक आम्ही स्वतःच लिहिलं की नाही, म्हणजे एज ऑफ AI, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला तर अशी आणखी पुस्तकं करण्याची आमचा इरादा आहे. आपल्याला कल्पना नाही की त्याच्यानंतर पुढचं एक पुस्तक आलेलंच आहे, पण एकच आलं. त्यांना कदाचित आणखी नाही करायचे असतील, आणि आता दुर्दैवानं श्मिट हे किसिंजर नाही आहेत, बघूयात पुढे ते काय होतं ते. पण त्याचा अर्थ बाकीच्यांनी आपली जबाबदारी झटकावी असं नाही. तशा प्रकारचे ग्रुप तयार झालेच पाहिजेत. I think that the first thing is that this stuff is too powerful to be done by tech alone.
हे पहा, एक अत्यंत नाजूक मुद्दा आहे. तो मुद्दा कोणता? की उदाहरणार्थ हे स्वतः टेक नव्हते, टेक क्षेत्रातले किसिंजर, उलट ते तत्वज्ञानाचे अभ्यासक होते. त्यामुळे ते असं म्हणतात की काय, असं एखाद्याला वाटेल ना, फिलॉसॉफी निर्माण झाली पाहिजे की यांना कुठेतरी एम्प्लॉयमेंट पाहिजे, असं सांगायचा मुद्दा आहे. की शेवटी आता तो प्रश्न येणारच आहे याच्यामुळे आणखीन एकदा. तर तसं एखाद्याला शंका घ्यायला जागा नाही. लोकांना काय हो, शंका कशाही प्रकारे घेऊ शकतात लोक अलीकडच्या काळामध्ये. तर ते सुदैवानं तशा प्रकारच्या तत्वज्ञान निर्मितीची आवश्यकता आहे, हे आता टेक स्पेशलिस्ट, टेक सुपर स्पेशलिस्ट सांगतोय, की ज्याचा गुगलच्या निर्मितीमध्ये हात आहे. ट्विट सांगतायत, काय सांगतायत? येस, I think that first thing is that this stuff is too powerful to be done by tech alone. It is also unlikely that it will just get regulated correctly. So you have to build a philosophy. आपण इथे तत्वज्ञानाकडे, so we have to build. फोर्स बघा त्याच्या वाक्यामधला. टेक्नॉलॉजीचा मनुष्य आहे, एआय मधला मनुष्य आहे, किसिंजर नाही, सदानंद मोरे सारखा सामान्य प्राध्यापक नाही, अभ्यासक नाही. हे सांगतोय कोण? टेक्नॉलॉजी मधला माणूस सांगतोय, एआय मधला माणूस सांगतोय. आय कांट से इट ॲज वेल ॲज डॉक्टर किसिंजर, बट यू नीड अ फिलॉसॉफिकल फ्रेमवर्क, अ सेट ऑफ अंडरस्टँडिंग्स ऑफ वेअर द लिमिट्स ऑफ दिस टेक्नॉलॉजी शुड गो. या टेक्नॉलॉजीच्या मर्यादा काय असल्या पाहिजेत हे सांगणारं तत्वज्ञानाची चौकट पाहिजे. In my experience in science, the only way that happens is when you get the scientists and the policy people together in some form. This is true in biology, is true in recombinant DNA and so forth. हे बायोलॉजीच्या बाबतीत काही प्रमाणात घडलेलं आहे. तर त्याचे धोके थेट जाणणारे होते अस्तित्वात असणाऱ्या लोकांना. म्हणून बायोलॉजीच्या संदर्भामध्ये, म्हणजे बायोटेकच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचे संकेत, कदाचित कायदे म्हणा, हे एकत्र येऊन लोकांनी विचार विनिमय करून केलेले आहेत, घडतं. तसं एआयच्या क्षेत्रात सुद्धा हे व्हायला पाहिजे असं श्मिट सांगतायत. त्यालाच आपण त्या तत्वज्ञानाची निर्मिती वगैरे वगैरे असं म्हणतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला की ह्या लोकांनी आपणाला, ज्याला हे कोण आहेत लोक, हे ज्याला रहनुमा म्हणतो आपण, की मार्गाने जाणाऱ्या लोकांना प्रकाश दाखवणारे आहेत, नुसते वाटाडे नाहीत ते. तर त्यांनी हा प्रकाश दाखवला की या मार्गाने जायला पाहिजे. आता उदाहरणं दिलीत. पहिलं उदाहरण अणुअस्त्राच्या संदर्भामधलं आहे, दुसरं उदाहरण बायोटेक्नॉलॉजीच्या संदर्भामध्ये आहे. आणि आता त्या पद्धतीने आपण पुढं गेलो पाहिजे आणि त्यासाठी सगळ्या क्षेत्रातले लोक एकत्र आले पाहिजेत, हे सांगून राहिले आहेत. काय आणखीन पुढे त्यांना म्हणायचं हे आपण आपल्या पुढच्या प्रसंगात पाहू. धन्यवाद. गुगल नावाच्या कंपनीच्या माध्यमातून हे अतिशय हाय स्पीडचा AI करण्याचे प्लॅटफॉर्म ज्यांनी निर्माण केले किंवा ज्यांचा हातभार होता, ते श्मिट काय म्हणतायत, ते म्हणतायत की अरे हे असं होईल याची आम्हाला तेव्हा कल्पना नव्हती. विशेषतः वेगवेगळ्या देशांची सरकारं याचा उपयोग निवडणूक जिंकण्यासाठी करतील हे आम्हाला तेव्हा ठाऊक नव्हतं. आणि हे आत्ताची गोष्ट आहे, परंतु याच्या पुढे आणखीन काय काय उपयोग होऊ शकतील हे कोणाच ठाऊक. तर म्हणून आत्ता आम्हीच पुढे आलेलो आहोत की त्याच्यावरती नियंत्रण कसं करायचं. आणि ते कसं करायचं ते एकट्या दुकट्याचं काम नाही. ते म्हणतात की त्या देशातल्या लोकांनी आपापल्या लोकांचे, तज्ज्ञांचे, अभ्यासकांचे ग्रुप निर्माण केले पाहिजेत की जेणेकरून ते कुठेतरी इंटरव्हेन्शन करू शकतील. मग सरकारला सांगू शकतील, कंपन्यांना सांगू शकतील की हे असं नाही चालणार, हेच लिमिट आहे आपलं. त्यांना असं म्हणायचं माहिती आहे का की हा एखाद्या दुसऱ्या राष्ट्राचा प्रश्न नाही आहे, हे संपूर्ण मानव जातीला संभवणारा धोका आहे. आणि म्हणून त्याला तोंड द्यायला मानव जातीने एकत्र आलं पाहिजे. त्या देशातले गट हा एक प्रॅक्टिकल मुद्दा आहे, ते एक नेटवर्क उभारायचं.